सुसाट वेगानं वाहणारी दक्षिण गंगा एक हलकं वळण जिथे घेते ती शुक्राचार्यांची तपोभूमी, दंडकारण्याची भूमी. साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पावन भूमी, कच देवयानीच्या प्रेमकथेची खरी साक्षीदार असणारी ही भूमी. शिवशंकरानं शुक्राचार्यांना संजीवनी विद्या इथेच दिली, म्हणून त्याला शुक्र तीर्थ असं संबोधलं जाऊ लागलं. पूर्वीच्या काळी गोदावरीच्या तीरावर राहणाऱ्या शिष्यगणांना समोरच्या बेटावरील शुक्राचार्य आश्रमात नदी ओलांडून जावं लागे. शिष्यांचा हा त्रास पाहून गुरु शुक्राचार्यांनी गोदावरीचा प्रवाह कोपर मारून सरकावला. त्यानंतर सध्या वाहत असलेल्या नदीच्या उत्तरेस जे गाव वसलं त्याला कोपरगाव असं नाव पडलं. तर काही जाणकारांच्या मते गोदावरी नदीच्या प्रवाहात झालेल्या बदलानं मूळ जमिनीपासून पठाराचा काही भाग वेगळा झाला आणि त्याच भागाला नंतर कोपरगाव या नावानं ओळखलं जाऊ लागलं. विविध मंदिरांचं गाव. परमपूज्य गंगागीर महाराज, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, जंगली महाराज या दिव्य पुरुषांच्या तेजानं पावन झालेलं कोपरगाव. या गावाच्या विकासात अनेक जणांच्या कामाचं मोठं योगदान आहे. गावाचा सर्वांगीण विकास करताना जी व्हिजन असणं गरजेचं असतं ती व्हिजन ठेवून काम करणाऱ्या अनेक मंडळींच्या कार्यानं कोपरगावाच्या प्रगतीत मोलाची भर घातली. त्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे कोपरगावातलं सातभाई कुटुंब. आज कोपरगावासाठी झटणाऱ्या सातभाई कुटुंबाची तिसरी पिढीही तत्परतेनं आणि आपुलकीनं कोपरगावासाठी काम करतीये, झटतीये. ब्रिटिश राजवटीत देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच देशाचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हे हेरून कोपरगावातील अनेकांनी त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केले. यात सर्वात आघाडीवर नाव होतं वसंतराव वासुदेव सातभाई उर्फ बाळासाहेब सातभाई यांचं. मुळातच बरं का हे बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं राजकीय योगदान, आर्थिक योगदान, सामाजिक योगदान किंवा तुम्ही म्हणाल तर शैक्षणिक योगदान, या चारही क्षेत्रांमध्ये ते स्वतःच वकील होते आणि त्यामुळे एक सुसंस्कृत आणि चांगल्या तऱ्हेने विचार करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे कोपरगावकर पाहायचे. आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी के जे सोमय्याच्या त्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता कॉलेजच्या. त्याचप्रमाणे या कोपरगावला पाण्याची योजना स्वतः सातभाई वॉटर सप्लायतर्फे करून आणि प्रत्येक घरामध्ये उजेड पडावं म्हणून, प्रकाश पडावं म्हणून त्यांनी केलेली विजेची तरतूद किंवा हे फार महत्त्वाचं मानले गेले. त्यामुळे सातभाई हे नाव घराघरात अगदी लहान मुलापासून तर महिला आबालवृद्धांपर्यंत त्या काळात गेलेलं होतं. ब्रिटिशांविरुद्ध चालू असणाऱ्या उठावात आपल्या मूलभूत हक्कांसाठी बाळासाहेबांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वतंत्र लढाईच सुरू केली. बाळासाहेबांनी 1945 साली LLBची पदवी मिळवली. कोपरगावातील प्रत्येक मुलाला सहजतेनं शिक्षण मिळावं यासाठी SG विद्यालय उभं करण्यात वसंतरावांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कोपरगावला 6 वेळेस भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला. दुष्काळाच्या सावटाखाली जगणाऱ्या कोपरगावात पाण्याची सोय तशी फारशी नव्हतीच. स्वातंत्र्यानंतरही कोपरगाव विजेच्या प्रतीक्षेत होतं. तेव्हा सातभाई इलेक्ट्रिकल अँड वॉटर सप्लायर या पूर्णपणे खाजगी कंपनीमार्फत बाळासाहेब सातभाई यांनी कोपरगावात वीज आणि पाणी आणलं. कोपरगावाला पाणी हे पहिलं त्यांनीच आणलेलं आहे. वीज लाईटसुद्धा त्यांनीच आणलेली आहे. पहिला बोर कोपरगावातला हा बोर आहे. ह्या बोरला पाणी आलं, खूप लोकांची गर्दी. बोर कारण बोर काय हेच माहीत नव्हतं, फक्त ऐकलेलं, प्रत्यक्ष पाहिलं नाही. तर हा बोर योगानं पाणी लागलं, पाणी काढलं. सगळ्यांना पाणी प्या कसं वाटतं, थोडं मोचर पाणी आहेच तो कोपरगावातला, ते पेले. आणि तो बोर आज ताब्यात गावातले सगळे बोर आजही आटून जातात, हा नाही आटत. म्हणजे त्यांच्या हाताला असं यशही होत. बरं, इतकं असून त्यांनी खूप म्हणजे शांततेने सगळ्यांची कामकाज केलेलं आहे.
1966 सालापर्यंत साऱ्या कोपरगावाची तहान भागवण्यासाठी सातभाईंनी प्रयत्न केले. पुढे कॅनॉलमधून आणि कालांतराने बंद पाईपद्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी वसंतराव सातभाईंनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे कोपरगाव शहरात आत्तापर्यंत झालेल्या सर्व महत्त्वाच्या पाणी पुरवठा योजनेत सातभाई कुटुंबातील 3 पिढ्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. बाळासाहेब म्हणजे माझे वडील, आम्ही त्यांना मामा म्हणायचो. मामा जसे घरात होते तसेच इतरांसाठी होते. म्हणजे घरात एक बाहेर एक असलं त्यांचं वागणं नव्हतं. म्हणजे पूर्ण खुल्या मनाने ते हे करत होते, काम करत होते बाहेरच्यांसाठी सुद्धा. जसं घरात आपलं म्हणजे वडील काळजीने काम करतात मुलांसाठी, तसंच समाजासाठी त्यांनी काम केलं. कोपरगावावर त्यांचं खूपच प्रेम होतं आणि कोपरगावसाठी त्यांनी भरपूर काही केलं वेगवेगळ्या माध्यमातून. बँक म्हणा किंवा नगरपालिका, कॉलेज, असं ज्या संस्थात ते गेले ती आपली मानून आणि लोकांसाठी त्यांनी कामं केली. भारत चीन युद्धात मदत देणं, गोदावरीच्या पुरात मदत पोहोचवणं, गोदावरीवरती पूल बांधणं, गावातल्या इंदिरा शॉपिंग सेंटरची बांधणी किंवा कोणतंही सामाजिक काम असो, वसंतराव सातभाईंचा त्यात पुढाकार असायचाच. मामांसारख्या मोठ्या माणसाची एकदम आपण जे खंबीर आणि दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व ज्याला म्हणू, त्यांना जवळून पाहण्याचा योग मला संजय सातभाईंमुळंच आला. आणि मामांनी म्हणजे त्या काळात म्हणजे मामांबद्दल आम्ही भरपूर त्यांच्या अगोदरच्याही तरुणपणी त्यांनी जे जे काही काम उभं करून ठेवलं त्याबद्दल ऐकलं. शहरांनी कोपरगाव शहराने जुन्या काळात अनुभवलेलं आहे. स्वतः मामांनी म्हणजे बाळासाहेब सातभाईंनी स्वतः सातभाई जठार कंपनी स्थापन करून कोपरगाव आणि श्रीरामपूर शहराला परिसराला त्या काळी म्हणजे 50-60 वर्षापूर्वी वीज आणि पाणी पुरवठा केलेला आहे. म्हणजे त्या काळात वीज निर्मिती करून वितरण करून म्हणजे वीज इकडून तिकडून उपलब्ध करून वितरण कंपनी स्थापन करण्याची दूरदृष्टी मामांना त्या काळात होती. पुढे 1964 साली वसंतराव सातभाई यांनी शामराव भोकरे वकील, शांतीलाल शहा, आमदार के.बी. रोहमारे, वसंतराव कोऱ्हाळकर, बी.डी. कुलकर्णी, जे.वाय. खुर्देकर यांच्या सहकार्यानं कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत आज कोपरगावाच्या शिरपेचात मानाचा तुरा असणाऱ्या के.जे. सोमय्या कॉलेजची स्थापना करण्यात आली. मर्चंट बँकेची स्थापना करून बाळासाहेबांनी पत नसणाऱ्या कष्टकरी वर्गाला पत मिळवून दिली. मर्चंट बँक त्यांनी ज्यावेळेस आणली त्यावेळेस आम्ही खूप धावपळ केली थोडी, कारण शेअर्स त्यावेळेला कोणी देतच नव्हतं. कारण बँकेचं कोण पैसे काय बरोबर माहिती नाही जनतेला. पण त्यावेळेला आम्ही सहकार्य करून आमचे जवळ 2-250 शेअर आम्ही समाजाची गोळा करून दिले त्यांना. 1973 ते 74 आणि 1985 ते 86 असे 2दा वसंतराव सातभाई यांनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष या नात्यानं कोपरगावच्या सर्व घटकांना एकत्र आणत सर्वांगीण विकासाचे आपले प्रयत्न चालूच ठेवले. कोपरगावासाठी महत्त्वाचं दळणवळण साधन असणाऱ्या रेल्वे स्टेशनचा विकासही वसंतरावांच्याच काळात झाला. बाळासाहेबांचा राजकारणापासून ते समाजकारणातला सहज वावर त्यांची पुढची पिढीही जवळून पाहत होती, अनुभवत होती. याच काळात त्यांचे धाकटे सुपुत्र श्री संजय सातभाई यांनी बाळासाहेबांच्या समाजकार्याचा वसा घेत कोपरगावाच्या आधुनिकीकरणाची धुरा हातात घेतली. संजय 11वी 12वी शाळेपासून आम्ही एकमेकांच्या बरोबर असताना